वळूया पुढील बातमीकडे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे। 10 जानेवारी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांविरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका आणि या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत। डॅरिल, जगदीश, आज नक्कीच एक मोठा दिवस आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 10 जानेवारी 2024 ला एक याचिका दाखल केली होती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता, शिवसेनेच्या बाजूने जो एकनाथ शिंदेच्या बाजूने जो निर्णय लागला होता, त्याच्या विरोधात जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एक याचिका केली होती आणि त्याच याचिकेवर आज जी आहे ते सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहेत। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर जी आहे ती आजची सुनावणी पार पडणार आहे। महत्त्वाचा म्हणजे सुभाष देसाई विरुद्ध विधिमंडळ सचिवालय या खटल्यात गेल्या मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या मुद्द्यावर आमदार अपात्रतेवर निर्णय घ्यावा याची सूचक ठरवून दिले होते, पण मात्र याच्या बाहेर जाऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्याचा आक्षेप जो आहे तो ठाकरे गटाने घेतला होता आणि यावरच जी आहे ते आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। आणि आता या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। जगदीश, मात्र डॅरिल, लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, अशा पार्श्वभूमीवर या संदर्भात आज निर्णय समोर येऊ शकतो का? नक्की जगदीश, आपण पाहिलं तर मागच्या महिन्यात देखील यावर सुनावणी पार पडणार होती, पण काय वेळेच्या कमतरतेमुळे जी आहे ती ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती आणि ती सुनावणी आज पार पडणार आहे। आता आज ही सुनावणी पार पडणार का की मागच्या वेळेसारखा आज देखील ही पुढे ढकलण्यात येणार याकडे आता पाहावं लागेल। पण मात्र आपण जसं म्हणालात की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या सुनावणीवर आज निर्णय होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। जगदीश, धन्यवाद डॅरिल दिलेल्या या माहितीबद्दल।